मंडळी, अनेकांच्या घरी पाळीव कुत्रे असून ते त्यांची काळजी घेतात, पण आजही समाजातील एक वर्ग पाळीव प्राण्यांच्या बाबतीत नकारात्मक असल्याचे दिसते। काही लोकांना कुत्रा पाळायचा असतो, पण त्याबद्दल येणाऱ्या अफवा ऐकून लोक हा विचार सोडून देतात। अशा स्थितीत कुत्रा पाळण्याबाबत ज्योतिषशास्त्र आणि धर्म काय सांगतं हे जाणून घेणे आवश्यक आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पाळीव कुत्रा फायद्याचा आणि नुकसानदायकही असू शकतो। हिंदू धर्मानुसार कुत्र्याला यमदूत मानले जाते। यामुळेच पाहूयात कुत्रा पाळणे चांगले की वाईट। ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला जातो। काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही। त्यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनिदेवाची कृपा होते। कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवासोबतच राहू केतूच्या क्रोधापासूनही बचाव होतो असे सांगितले जाते। जे लोक उधारी देण्यास टाळाटाळ करतात त्या लोकांसाठी घरी काळा कुत्रा पाळणे शुभ मानले जाते। काळ्या कुत्र्याला घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, तसेच सर्व प्रकारचे रोग दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे। ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते। मुलांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर मानले जाते। कुत्रा हा भैरव देवतेचा सेवक मानला जातो। कुत्र्याला खायला घातल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात, त्यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात असा समज आहे। मंडळी, कुत्रा हा माणसाचा उत्तम साथीदारही मानला जातो। कुत्रा हा तीक्ष्ण मनाचा प्राणी आहे। हिंदू मान्यतेनुसार कुत्रा ही भगवान भैरवाची स्वारी मानली जाते। त्याचप्रमाणे कुत्र्याला शनी आणि केतूचेही प्रतीक मानले जाते। कुत्र्याला पाळणे आणि त्याला भाकरी खाऊ घालणे तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घ्या। मंडळी, कुत्रा हा तीक्ष्ण मनाचा प्राणी आहे। कुत्रा हा माणसाचा उत्तम साथीदारही मानला जातो। हिंदू मान्यतेनुसार कुत्रा ही भगवान भैरवांची स्वारी मानली जाते। त्याचप्रमाणे कुत्र्याला शनी आणि केतूचेही प्रतीक मानले जाते। कुत्र्याला पाळणे आणि त्याला भाकरी खाऊ घालण्याचे तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल। ज्योतिषशास्त्रात ज्यांच्या कुंडलीत शनी आणि केतूची स्थिती चांगली नाही त्यांनी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी, त्यामुळे शनी केतूचा अशुभ प्रभाव संपतो आणि जीवनात शुभता कायम राहते। धार्मिक मान्यतेनुसार कुत्रा हे काळभैरवाचे वाहन आहे। अशा स्थितीत काळभैरवाच्या स्वारीला भोजन दिल्याने भैरव प्रसन्न होतात, त्यामुळे अपघाती मृत्यूचा धोका टळला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्प दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी ज्या कुंडलीत काळा कुत्रा पाळणे शुभ आहे, काळ्या कुत्र्याला रोज भाकरी खायला घातल्याने कालसर्प दोष दूर होतो। तसेच काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्यावे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा शनी आणि केतू यांचे प्रतीक मानले जाते। ज्यांच्या कुंडलीत हे दोन ग्रह प्रभावित आहेत त्यांना ग्रहशांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला खाऊ घालावे, याने फायदा होतो। याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार जर व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याने आपल्या घरात काळा कुत्रा पाळावा। पितरांच्या शांतीसाठी मान्यतेनुसार पितरांच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यास फायदा होतो। कुत्र्याला रोज भाकरी खायला दिल्यास तुमचे नशीबही उजळते, त्यामुळे कुत्र्याला रोज भाकरी खायला द्यावी। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतती सुखासाठी मान्यतेनुसार ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही त्यांना काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे लाभ होतो। तसेच कुत्रा पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी शुभ मानले जाते। सकाळ संध्याकाळ काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यानेही कर्जापासून मुक्ती मिळते। असे मानले जाते की मालकावर येणारी संकटे कुत्रा घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारची भूतबाधा होत नाही। याशिवाय मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते कुत्रे पाळण्याचा सल्ला देतात। मंडळी, भगवान शिवही सांगतात की जर माणसाने कुत्र्याला खायला दिले तर त्याला अनेक फायदे होतील, तर तो कधीही दुःखी होत नाही। कुत्र्याला खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शंकराने देखील सांगितले आहे, तेच या कथेद्वारे समजून घेऊया। एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते, तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले, स्वामी, मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला घालण्याचे फायदे काय आहेत, माणसाला काय फळ मिळते? तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याने माणसाला 8 फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्यांबद्दल माहिती होते तेव्हा त्याचे जीवन धन्य होते आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही। जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला 8 लाभ होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो। एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर येते,
पण कुत्र्याचे नाव बदनाम होते, म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढीच किंमत आहे का? याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ती तुम्ही लक्षपूर्वक आणि समस्त पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा, जेणेकरून माणसांना प्राण्यांची किंमत कळेल. भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, एकेकाळी एका जंगलात एक काळवीट होती आणि एक रंगीबेरंगी कुत्रा होता. तो खूप असहाय्य होता आणि तो भुकेला आणि तहानलेला होता. गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा, पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसे. एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता. तो नदीच्या तीरावर असलेला एका ऋषींच्या आश्रमात पोचला आणि ऋषींना म्हणाला, हे मुनिवर, मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात, म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलो आहे. मला एखादा भाकरीचा तुकडा द्या, तो मी माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेन. तेव्हा ऋषी म्हणतात, अरे हंस, गावातला कोणीही तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का? भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती. कुत्रा ऋषींना म्हणाला, हे ऋषी, मी तुम्हाला काय सांगू, माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तर ऋषी म्हणतात, हे हंस, मला सांग, मी तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवीन. आणि मग कुत्रा म्हणतो, ठीक आहे मुनिवर, मी तुला माझा भूतकाळ सांगेन. कुत्रा ऋषींना म्हणाला, हे ऋषी, हे जगतातील लोकांनो, आमच्यावर दया करा. आम्हाला घर नाही, निवारा नाही, आम्हाला अन्न कसे कमवायचे हे माहीत नाही, कपडे कसे घालायचे हे देखील आम्हाला माहीत नाही. म्हणूनच हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यात आम्ही असेच भटकत राहतो. आम्हाला लिहायचे वाचायचंही कळत नाही. आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहीत नाही. आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे हे देखील माहीत नाही. हे आमचे दुर्दैव समजा, पण आम्हालाही तुमच्यासारखीच भूक लागते. दुखापत झाल्यावर आम्हालाही दुखतं, तुमच्यासारखं रडायला आम्हालाही कळतं. या तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत, म्हणून आमच्यावर दया करा. यापुढे आम्हाला त्रास देऊ नका. देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवले आहे, त्याशिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास का देता? आम्ही तुमच्यासारखे माणसे नाहीत, आम्ही आश्रित प्राणी आहोत. जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमची डोळे आणि कान बंद होते. त्यावेळी जसं तुमचा जन्मी नाचगाणं वाद्य वाजवून आनंद साजरा केला जातो, तसंच आपल्या जन्मीही झालं असावं असं म्हणता येणार नाही. मी मनात विचार करत होतो की मी एका मोठ्या घरात जन्माला आलो आहे, पण जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी पाहिले की आमची आई आहे, जिला तुम्ही लोक कुत्री म्हणता. ती राखेच्या ढिगाऱ्यात तिच्या 5 मुलांना छातीशी धरून पडली होती. आम्ही 5 भाऊ होतो. मी लहान होतो, त्यामुळे मी अशक्त होतो. आई आमच्याकडे क्वचितच यायची, कारण तिला स्वतःच्या जेवणाचीही व्यवस्था करायची होती. जर तिने खाल्ले तर आम्हाला दूध मिळत असे. आम्ही 5 भाऊ एका आईवर अवलंबून होतो. ती गरीब आई इकडे तिकडे भटकायची. जेवणासाठी कधी कधी ती खायला आणायला धावत असे, पण ती नेहमी आम्हा 5 जणांची खूप काळजी घेत असे. शेवटी ती आमची आई होती. ती रात्रभर जागून गावात पहारा देत असे. आई गावातील कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतात उभी पीक खायला कोणी आले नाही तर आमची आई त्याला पळवून लावायची. गावकरी लोकांसाठी इतकं करूनही आमच्या आईला कोणी खायलाही दिलं नाही. आमच्या आईला अन्नासाठी घासाघीस करण्यास भाग पाडले गेले. कितीतरी वेळा लोक तिला लाठ्या मारून हाकलून देत असत. ती गरीब आई त्या दिवशी पोटात भुकेने जळत होती. शेवटी ती आई म्हणून जगली. भुकेने तिला शांत बसू दिले नाही आणि गावकरी लोकांनाही तिला पाहून आनंद वाटला नाही. त्यामुळे असहाय्य होऊन तिला त्या शिवभक्तांच्या घरोघरी सतत ये-जा करावे लागत होते आणि काही खायला मिळाले तर पोटातील आग विझवण्यासाठी ती खात असे. अनेक वेळा लोक तिला खाद्यपदार्थ घेऊन जाताना दिसले तर लाटाकाट्या घेऊन तिचा पाठलाग करायचे. काही क्रूर लोक तिला अनेकदा घरात बंद करून मारहाण करत असत आणि त्यामुळे आमच्या आईला खूप त्रास व्हायचा. तेव्हा कुत्रा ऋषींना म्हणतो, हे मुनिवर, आमच्या आईने काय नुकसान केले? तिने फक्त पोटासाठी अन्न चोरले. भक्त म्हणून आम्हाला चोरी करण्यात रस नाही, पण आपले पापी पोट हे सर्व करायला भाग पाडते. एके दिवशी मुसळधार गारांचा पाऊस पडला. थंड वारा होता आणि त्या थंडीत आमचे 3 भाऊ गारटून मेले. त्या दिवशी आमच्या आई खूप रडली, पण माणसांना आमची वेदना समजली नाही. मग कुत्रा म्हणतो, हे मुनिवर, आता फक्त आम्ही दोघेच उरले होतो. आमची आई आम्हा दोघांची चांगली काळजी घेऊ लागली होती. मग एके दिवशी त्याच गावात एका साहेबांच्या घरी मेजवानी चालू होती आणि अनेक प्रकारची मिठाई तयार होती. त्या साहेबांच्या घरी अनेक पाहुणे आले होते. आई पुन्हा पुन्हा अन्न शोधत राहायची, पण लोक तिला शिव्या देऊन पळवून लावायचे. परंतु त्यातील एखाद्या माणसाने तिला एखादी पोळी खायला दिली असती तर त्यांचे काय बिघडले असते? त्या साहेबांच्या अंगणात जेवायला सुरुवात झाली आणि जेवण देणारी व्यक्ती काही कामासाठी आत गेल्यावर माझी आई
तिला खाण्यासाठी काही मिळेल का असे ती विचार करू लागली। परंतु हे सर्व पाहिल्यावर लोक ओरडू लागली आणि त्यांच्याकडे धावले। त्यांचे असे बोलणे ऐकून माझी आई घाबरली। 2-3 माणसे काट्या घेऊन अतिशय क्रूरपणे तिच्या मागे धावली। माझी आई घाबरली आणि तिथून पळू लागली, पण तिला काही मार्ग सापडत नव्हता। समोरून काही लोक काट्या घेऊन येत होते, म्हणून माझी आई तिथे जेवत असलेल्या लोकांना ओलांडून गेली। हे मुनिवर, माझ्या आईला बाहेर पडताना इतके आश्चर्य वाटले नाही की लोक तिथे मेजवानी करीत होते, परंतु तिला हे पाहून आश्चर्य वाटले की ते सर्व जेवण करत असलेले सर्वजण उभे राहिले। त्याने खाणे बंद केले आणि कुत्र्याने ते ओलांडल्यामुळे अन्न खराब झाले आहे असे म्हणू लागले। सर्वजण आपापसात चर्चा करत होते की आता काय करायचे, हे जेवण तर खराब झाले आहे। ज्यांच्या घरी मेजवानी होती ते साहेब ढसाढसा रडायला लागले। काही लोक म्हणत होते की कुत्रीच्या उडे मारल्याने जेवण कसे खराब होऊ शकते, त्याने आपले तोंड अन्न किंवा पानात ठेवले आहे का, त्याने फक्त अन्न ओलांडलं आहे तर अन्न खराब कसे झाले। शहरांमध्ये लोक कुत्रे पाळतात आणि त्यांना घरात झोपवतात आणि त्यांना खायला देखील देतात, त्यामुळे त्यात काही वाईट नाही। त्यामुळे कुत्र्याने अन्न ओलांडले तर ते अन्न खराब झाले नाही, पण काही मोठ्या घराची लोक होती आणि एकालाही आत येऊ दिले नाही। अन्न भ्रष्ट झाले असं म्हणून ते आपल्याला खाण्यासारखे नाही असे सांगत होते। आता ते सर्व अन्न गरिबांमध्ये वाटण्यात आले आणि बाकीचे अन्न टाकून देण्यात आले। त्यामुळे त्या दिवशी माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले असा आनंद तिने आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता, पण तो आनंद तिच्यासाठी मोठा प्रश्न बनला होता। जेवण करून ती आरामात पडली असताना रागाच्या भरात ते साहेब काठी घेऊन आले आणि तिला बेदन मारहाण करू लागले। तिला बाहेरून पळून जाण्याची संधी देखील मिळाली नाही आणि दांडक्याच्या मारामुळे ती मोठ्याने ओरडू लागली, पण त्या क्रूर माणसाला तिची जराही दया आली नाही। तो तिला बेधन मारहाण करत राहिला आणि आईचा आवाज संपूर्ण गावात ऐकू आला। तेवढ्यात काही लोक आले आणि त्यांना समजावले आणि म्हणाले, साहेब जाऊ द्या, भुकेने माणसाची बुद्धीही भ्रष्ट होते। हा तर प्राणी आहे, त्याला चांगल्या वाईटाचे ज्ञान नाही, आता त्याला मारून काय मिळणार, जे व्हायचे होते ते झाले। लोकांनी त्याला समजूत घातल्यानंतर त्याने आपल्या आईला मारहाण करणे थांबवले आणि आईने आम्हा दोन्ही भावांना सर्व प्रकार सांगितला। आम्ही विचार केला की आमच्या कुत्र्यांचे जीवन किती दुःखाने भरलेले आहे। माझी आई अनेक महिने लंगडत फिरत राहिली। मग माणूस किती स्वार्थी असतो हे मला त्या दिवशी समजले। आपण त्याच्यासाठी कोणतेही कितीही काम केले तरी तो आपल्याला समजत नाही। तो कुत्रा म्हणतो, हे ऋषी, आपल्यात हीच कमतरता आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला वेदना होतात त्याच शूद्र लोकांच्या अधीन राहायचे आहे। जो आपल्याला प्रेमाने खाऊ घालतो त्याच्यासाठी आपण किती उपयुक्त आहोत हे त्यांना माहीत नाही। हे केवळ त्यांच्या घराचे संरक्षण करत नाहीत तर इतर अनेक फायदे देखील आहेत ज्यांची मानवांना माहीत नाही। भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, आज मी तुला सांगणार आहे की मनुष्याने कुत्र्याला अन्न खाऊ घातले तर त्याचे फायदे किती होतात। जेव्हा घरी भाकरी किंवा पोळी बनते तेव्हा पहिली पोळी ही गायीची असते आणि शेवटची पोळी कुत्र्याची असते। भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, आपण असा कायदा केला होता, पण देवाने बनवलेला नियम विसरून माणूस पुढची आणि मागची पोळी स्वतः खातो, याचा कुत्र्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो। त्याला हे माहीत नाही की कुत्र्याला पोळी अन्न खायला दिल्याने माणसाच्या जीवनातील ग्रहांचे वाईट परिणामही दूर होतात। भगवान शिव म्हणाले, हे देवी पार्वती, कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा काय आहे तर ते जेव्हा शनिग्रह वाईट नजर टाकतात तेव्हा प्रत्येक मनुष्याचा नाश होतो, माणसाची महादशा सुरू होते, केलेली कामे आपोआप बिघडू लागतात आणि ती व्यक्ती आर्थिक संकटांना बळी पडते। अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीने कुत्र्याला पोळी भाकरी खाऊ घातली तर त्यामुळे त्याच्यावरील शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो। कुत्र्याला भाकरी पोळी खायला देण्याचा दुसरा फायदा म्हणजे तुमचे नशीब तुमच्या बाजूने होते आणि तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते। कुत्र्याला खाऊ घालण्याचा तिसरा फायदा म्हणजे माता लक्ष्मी आनंदी होते आणि तुमच्या घरात संपत्तीची कधीच कमतरता नसते। कुत्र्याला खायला देण्याचा चौथा फायदा म्हणजे तुमच्यावर कोणतेही कर्ज राहत नाही आणि तुमच्याकडे आधीच असलेल्या कर्जातूनही तुम्ही हळूहळू सुटका मिळते। आणि जो सर्व प्राणी मात्रांवर दया करतो त्याच्यावर देव नेहमी प्रसन्न असतो। देवाचे आशीर्वाद सदैव त्या कुटुंबावर राहतात। त्यामुळे कुत्र्याला अन्न खायला देताना मनापासून द्या,